नवरा सोडून गेला हिचा हिला। देव माणूस होता हो बिचारा। तोंड सांभाळ अंबिके। तुझ्यासारख्या विश्वासघातकी बाईने मला सांगायचं नाही तोंड सांभाळून बोल वगैरे। अहो चांगले 100 तोळे दागिने देऊ असं ठरलं होतं आमचं। माणिक आणि दिगूचं लग्न जवळ-जवळ ठरलंच होतं, पण ह्या धूर्त बाईने फसवलंय आम्हाला। गर्व तर हिच्या रोमारोमातच भरलेला आहे। खोटं बोलू नकोस, मी असं कुठलंही वचन दिलेलं नव्हतं। अगं वचन मोडलंस ना त्याची चांगली फळं मिळाली आहेत तुला। आम्हाला लात मारलीस, बघ बघ ना काय झालंय। पितळी दागिने देऊन या सखूच्या बापाने तुझी लायकी दाखवून दिलीये तुला। बघा बघा, अहो जोडी बघा जोडी, ही खोटारडी सासू आणि तिच्या वरचढ विश्वासघातकी आणि निगरगट्ट सून। अगदी छान हो, जशास तसं झालेलं आहे। जशास तसं। दादा, रमाईने असं सखू वहिनीला कुठं नेलंय हे तू तरी जाऊन बघणार आहे। मला खूप भीती वाटते रे। कुठे का जाईना, तू का गळा काढतोयस? एवढं काय झालं रडायला? मग काय आनंदाने नाचू का ताई? बिचारा सखू वहिनी एवढं काम करतायत, वर चुका नसतानाही शिक्षा भोगतायत, आणि आता तर त्यांना आता काय काय आता काय लाज आहे का त्या सखूला? तिचे ते भिक्कारडे खोटं बोलणारे आई अप्पा कसे वागले दिसतंय ना? अशा विश्वासघातकी आई बापाच्या मुलीची काय पूजा करायची का? केवढा भयंकर गुन्हा केलाय कळतंय ना? हा एक दुसरा कैवारी निघाला लगेच। खबरदारा दिगू, सांगून ठेवतीये, जर तू सखूला वाचवायला तिच्या मागे गेलास तर रमाई खपवून घेणार नाही हा। भयंकर रागवेल। तुला येऊ नको म्हणून सांगितलंय ना, तरी का जातोयस? सखू सारख्या खोटारड्या मुलीची पाठराखण तू का करतोयस? अगं पण ताई, या सगळ्या सखू वहिनींची काय चूक आहे? अगदी बरोबर।